नमस्कार मंडळी, आज आहे भोगी. भोगीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर हे मी आज बाजरीची भाकरी तीळ लावून केली, लोणी आणि ही मिक्स भाजी. तर हा आत्ता नैवेद्य दाखवला मी देवाला. देवाची पूजा झाली, हा छान नैवेद्य दाखवला. आणि आता उद्या आहे संक्रांत, म्हटलं संक्रांतीची तयारी करावी. ते मी शेंगदाणे भाजून घेतले तिथे आणि तीळ भाजून घेतले, गूळ खोबरं आहे सुक्कं ते भाजून घेतलं, हे वेलदोडे आहे. त्याची तयारी केली. उद्या गुळाच्या पोळ्या करायच्या आहेत ना, तर त्याची ही तयारी केली. आणि हे आहे उद्या संक्रांतीकरता आपण ववसा देतो देवाला, तर त्याच्याकरता हे सगळं मिक्स आहे. हे सगळं बाजूला काढून ठेवलेलं आहे देवाच्या ववसा देण्याकरता. आणि अजून एक मला सांगायचं आहे, माझी आई आधी पूर्वी मी लहान असताना सगळ्यांना असा ववसा द्यायची. भोगीच्या दिवशी एका सुपामध्ये बाजरीचं पीठ, तेल, परत तीळ, गूळ हे सगळं घालून हा ववसा हे सगळं घालून ती सकाळी सुपामध्ये वाण द्यायची. त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ असायचं, सगळं असायचं. आणि खिचडी करता तांदूळ असायचे, मुगाची डाळ असायची, हे सगळं ती द्यायची. पण इकडे तर काही कोणी देत नाही. तर ही पद्धत तुमच्याकडे आहे का, तर मला नक्की सांगा. आणि हो, आज संध्याकाळी आहे ना मुगाची खिचडी करतात, मुगाच्या डाळीची आणि भात घातलेली खिचडी म्हणजे तांदळाची खिचडी करतात. तर ती आज सुद्धा मी संध्याकाळी करणार आहे. तर तुमच्याकडे ही पद्धत आहे का, मला नक्की सांगा. धन्यवाद.